ठाण्यातील भवानीनगर वागळे स्टेट येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649वा जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। यावेळी जय बजरंग मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी जयंतीनिमित्त भेट घेऊन रविदास महाराज यांचा आशीर्वाद घेतला। तसेच आपल्या मातीला संतांची शिकवण असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन संत परंपरेच्या भूमीत आपण विविध उपक्रम समाजाला दिशा देण्यासाठी साजरे करत असतो। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती उत्सव जगाला मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली। तसेच विभागातील प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक अमित सरैया यांनी उपस्थिती लावून गुरु रविदास महाराज यांचे दर्शन घेतले। संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बाल अबाल सर्वांचीच उपस्थिती होती। या सोहळ्यात संपादक संदीप पालवी यांनी देखील उपस्थित राहून रविदास महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी संदीप पालवी यांचा सन्मान करण्यात आला। या जयंतीनिमित्त महिला वर्गाची मोठ्या उत्साहाने भूमिका होती। सर्व महिला एकत्र येऊन हा उत्सव यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अग्रेसर होत्या। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचं स्मारक व्हावं म्हणून समाज भवन उभारावं अशी मागणी करण्यात आली। माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी उपस्थितांना आश्वासित केले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय मांडून गुरु रविदास महाराज समाज भवन उभे करू। तसेच यंदापासून ठाणे महानगरपालिका संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडेल हे आपल्या समाजाच्या मागणीचं यश आहे। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज 649व्या जयंती उत्सवाचे आयोजक संतोष मस्के, आदिनाथ सोनावणे, विष्णू कांबळे, संगे शिवनाथ कांबळे, चंद्रकांत गचांडे, कृष्णा सातपुते, शंकर हराळे, गणेश सोनावणे, रमेश वाघमारे, विकास दुसंगे, संदीप भोसले, महादेव गांगुर्डे, अजिंक्य कांबळे, प्रशांत नवले, सिद्धेश दुसंगे, श्रवण शिंदे, भगवान कानडे, किशोर डगे, कृष्णा इंगळे, रामेश्वर बोराडे तसेच तरुण मित्रमंडळी आणि महिला वर्ग यांच्या वतीने आयोजन करण्यात आले।